राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं जनसेवा सप्ताहामध्ये 22 ते 28 या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये पक्षाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्या शेवटचा भाग म्हणून आज आपल्या सर्व पत्रकारांचा सत्कार आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या कार्यक्रमात उपस्थित आमचे सहकारी मित्र, देशमुख प्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष बालाजीराव टेकाळे, शहराचे अध्यक्ष देवेंद्रजी मोतीवार, प्राध्यापक कांबळे सर, देवेंद्र फौजी कडलवार, नवसेठ शाखावार, मधुकरराव नागावार, सय्यद सर, लोकांचे आता हाशमीभाई, रजू कांबळे, शरीफभाई, शरीफ मामू, दिलीप बिलगंगन, तुमचे सहकारी मित्र खालिद पटेल, आनंद कुंदावार, संतोष मुलतवार, सुमित कांबळे, साई गडगोपार, ओमकार मुलीवार, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तो पत्र बांधून गेल्या आठवड्याभरामध्ये देगलूर शहरामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण सर्वांनी ज्या बातम्या प्रकाशित केल्या असे आठवडा साजरा करत आहोत. आज आठवडा शेवटचा दिवस आहे. संतोषनं म्हटल्याप्रमाणे वाढदिवसाच्या रोजी आपण जयंती साजरी करतो ते थोडं काही मनाला मानवलं नाही, परंतु जो काळानं घडवला ते आपल्या सर्वांना सामोरं जावं लागतं. आज आपण लोकशाहीचा चौथा आदर्श भाग किंवा समाजाचा आरसा म्हटलं तर आपल्या वावर ठरणार नाही. समाजात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात. त्यासाठी आपलं समाजाप्रती योगदान फार महत्त्वाचं आहे आणि आपलं सर्वांचं स्वागत करणं हे आमचं पक्षाचं कर्तव्य आहे. आम्ही जरी पक्ष म्हणून काम करत असलो तरी आम्ही कुटुंबाबरोबर काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एक परिवार आहे. म्हणजे परिवारामध्ये सर्व एकत्र बसून कोणी एखादं कोणतं काम होत असते, सर्वजण संघटितपणे काम करावं लागते. कोणत्या कामात मला पुढाकार मिळतो, कोणाला कोणता पुढाकार मिळतो. स्वर्गीय दादांच्या तुम्हाला काही आठवणी सांगतो मी. देगलूर नगरपालिकेत राष्ट्रवादी सत्ता होती. दादा राज्याचे जलसंपदा मंत्री होते. देगलूर शहराचा बाहेर गटात योजनेचा प्रस्ताव पुण्याला सी होते कल्याणकर त्यांच्याकडे प्रलंबित होता. मी अनेक वेळेस गेलो. आबा उपमुख्यमंत्री होते. आबांनी सांगून पाठवलं माझे सहकारी मित्र आले काम करून द्या म्हणून. मी तिथं जाऊन आलो. प्रत्येक वेळ काढपणा करत होते. दर गुरुवारी मनोहर आमदार निवास पक्षाचं कार्यालय होतं नरेंद्र पॉईंटला. तिथं दादा दरबार राहायचा, जनता दरबार. मी जेव्हा आपले काही मांडलो, दादानी कल्याणकर साहेबांना फोन केला. त्यांना म्हणले कल्याणकर मला समजत नाही का, म्हणजे आबाने फोन केल्यावर काम करत नाही, पण नोकरी करायची की नाही, गडचिरोली जायचं. तेव्हा ते तात्काळ मला त्या दिवशी पुण्याला पाठवून दिले. त्या कल्याणकर साहेबांनी मला चहा बिस्किट देऊन काम करून दिलं. म्हणजे असं प्रशासक असं वचक होतं. श्रीकर पती साहेबांची बदली झाली होती पिंपरीचीच म्हणला आणि ते नागरिली होणार होते. तुमचा हातवाडीचा प्रस्ताव प्रत होता. मी बालाजी बरेच जण आम्ही सगळे दुर्वासाहेब शिव होते, आम्ही सर्वजण गेलो होतो. तर श्रीकर पती साहेब त्यांनी फोन करून सांगितला, परदेशी सर व्हिडिओ होण्यापूर्वी प्रस्ताव सादर करून व्हिडिओ. म्हणजे एखादा अधिकारी जाताना सुद्धा त्या प्रकारला काम करून जावं याची भावना होती. एकदा असं दादाला कोणतरी काम सांगत होतं, दादा एका अधिकाऱ्याला खूप रागावत होते. मग तेवढ्या दादाचा मोबाईल मेसेज आला. त्या अधिकाऱ्याची आई वाढली होती. साहेबांनी परत माफी मागितली. म्हणजे एखाद्याला माफी मागायला काहीपणा नाही, पण कामाची उडक अशी होती, आलेला माणूस त्यांच्याकडे काम झाल्याच्या परत जात होता. अतिशय प्रामाणिक काम करत होते. स्वच्छता त्यांना अतिशय आवडायची. त्यांना कुठे कचा पसंत पडत होता. याच खुर्चीवर बसून गेले होते दादा. इथं जेव्हा माझ्या प्रवेशाला येताना अनेकांनी जाऊन सांगितलं की जाऊ नका प्रवेशाला, तरी दादांनी शब्द दिला होता, दादा प्रवेशाला आले. म्हणजे कोणी काही सांगितलं तर दादाची सत्वाची होती. ते स्वतः विचार करायचे, कोण कसं आहे तर माहीत होतं. जेव्हा प्रवेशाच्या वेळेस मी अंकुश देशे आणि तोताडे साबणे साहेब, प्रतापणे साहेब गेलो, त्यावेळेस जवळपास 15 वेळ दिले तटण्याच्या दोघांनी आम्हाला. आणि पूर्ण आपल्या भागातील समस्या उच्चारून घेतल्या. प्रवेश करताना कार्यकर्ता प्रवेश करायला आहे, पण त्या कार्यकर्त्याच्या मागे जन्मत आहे का, आणि हा कार्यकर्ता काय करू शकतो, यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या 100 युवकांना दादाने शब्द दिला होता की 3 लाखाचं मी बिनव्याजाचं कर्ज देईल म्हणून मौलाना महामंडळाच्या वतीनं. आता आमचे प्रस्ताव करून चालू आहे आणि ते खातं सुद्धा स्मितरवाडीकडे असल्या कारणानं ते आम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे विकासाच्या बाबतीत दादा अतिशय जागरूक होते. दादा विकासाचे कामं करायची आवड होती. जर कोणी काम तर बदलीचं काम रागवायची, तुम्ही काम नाही शिकास काम, पण त्या विकासाच्या कामाला दादा कधी कोणाला काही बोलले नाही. विकासाचं काम घेऊन गेलं की दादा अतिशय प्रेमाने त्यावर बोलायचे, काम करून द्यायचे. तर त्या दादाप्रती आमच्या सर्वांचे संवेदन भाव आहे. आणि अशा दादांच्या जाण्यानं पक्षाचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं, शहरात झालं, पण त्यातूनही मार्ग काढून आपण चांगल्या काम करू
येत्या 1-2 महिन्यामध्ये सगळं शिष्टमंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला जाणार आहोत. तिथं जाऊन सुनेत्राबाईंची वेळ घेऊन देगलूर शहराच्या काही झालेल्या कामाचं लोकार्पण म्हणा, नवीन कामाचं उद्घाटन सुनीताबाईंच्या हाताने करायचं आहे आणि महिला सांगायचं आहे की दादांचं आमच्यावर किती प्रेम होतं, शहरावर किती प्रेम होतं, त्या सर्व गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. आणि आपण सर्वांनी गेल्या आठवडाभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आम्ही केलेलं काम शहरवासियांना दाखवलं. त्याबद्दल पक्षाच्या वतीने आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपलं वेळोवेळी आम्हाला सहकार्य राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आमचा सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण जो 22 तारीख ते 28 तारीख दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा आपण सप्ताह इथं देगलूरमध्ये साजरा करत आहोत. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आमचे मित्र बालाजीराव टेकाळेजी, माजी नगराध्यक्ष आमचे मित्र लक्ष्मीकांतजी पदमवारजी, आमचे मार्गदर्शक मधुकर शेठ नागलावार, उत्तम कुमार कांबळेजी, सय्यद सर, दिगंबरांना कडलवार, नंदुशेठ शाखावार, सय्यद सर, अतर आश्मी, अल्पसंख्याकांचे आमचे शहराचे अध्यक्ष, शहराचे उपाध्यक्ष मिलिंद बिलकंगन, संतोष उमरतवार, शरीफ मामू, उपस्थित सर्व नगरसेवक व पत्रकार बंधूंनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. कालच्या ह्याच्यामध्ये मी बोललो, जे नरगा रोडला जे कार्यक्रम झाला, की आपण ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत या नगरीच्या देगलूर शहराच्या त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आमच्या नगर परिषदेचे पूर्ण नगरसेवक नगराध्यक्ष हे प्रभावीपणे या 5 वर्षामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण साकार करण्याचं काम येणाऱ्या काळात होईल. स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित क्रांती, वृक्षारोपण लागवड करून या देगलूर शहरामध्ये पूर्ण जिकडं तिकडं हिरवळ व्हावं या अनुषंगाने आपला प्रयत्न चालू आहे. या प्रसंगी देगलूर शहरामध्ये 15,000 वृक्षारोपण लागवड करायचं काम हाती घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं एक आयडियल शहर जसं बारामती आहे, त्या अनुषंगाने आपण देगलूर शहराचा विकास करायचा, कायापालट करायचं काम हाती घेत आहोत. त्या प्रमाणामध्ये थोडं का होईना आपण सुरुवात या प्रसंगी करत आहोत. या प्रसंगी जे आपण काही कार्यक्रम घेत असतो, काही जे काही कार्यक्रमाची या वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळे आमचे पत्रकार बांधव वृत्तपत्रामध्ये प्रकाशन करून आमचं मनोबल वाढवतात, त्यांचाही या प्रसंगी आपण यशोचित सत्कार करावा या अनुषंगानं आपल्याला इथं आम्ही बोलून आपलं सत्कार करायचा मानस आम्ही सगळ्यांनी हाती घेतला. त्या अनुषंगानं आपल्याला विनंती केली. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी आमचे सहकारी मित्र बालाजीराव टेकाळे यांनी या नगरीचं सातत्यानं विकासासाठी ध्यास घेणारे आमचे मार्गदर्शक सरकारजी, या पक्षाचे शहराध्यक्ष आणि पवार साहेब, पक्षाचे सन्माननीय सदस्य आमचे सहकारी मित्र सय्यद सर, सर्व पत्रकार मित्र नागराव सावकार, शरीफ मामू, हे सर्वच आमचे या ठिकाणी जमलेले पत्रकार मित्र हो, या राज्याचं एक आवडतं नेतृत्व, सामान्य माणसाला हवं असं वाटणारं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार हे आपल्यात नाही आहे. आणि त्यांचा वाढदिवस करण्याला आता जयंती साजरी करण्याची वेळ आलेली आहे. आणि अजितदादांना जी अभिप्रेत लोकांची सेवा करण्याची जे त्यांच्या मनावरची इच्छा होती, ती इच्छा या तालुक्यातल्या शहरातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते सेवा सप्ताह गेल्या 22 तारखेला या सेवेचं उद्घाटन झालं. आणि लोकांमध्ये ज्या गरज आहे, ज्याची निकड आहे, मग ती स्वच्छतेची असेल, वृक्षारोपणाची असेल,
आणि रक्तदानाची असेल, ही लोकांच्या निकडीची आहे. दादाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचं जे म्हणजे मनीषा होती, जे महत्वाकांक्षा होती, इच्छा होती, शेवटच्या क्षणापर्यंत दादा लोकांच्या सेवेसाठी गेले आणि त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष, त्यांचा हा विचाराची खास धरून लोकांची सेवा करण्यासाठी या टीमनं, माननीय पद्मवार सावकारनं यांच्या नेतृत्वाखाली तो सप्ताह आयोजित केलेला आहे. ते निश्चितच सामान्य माणसाला उभारी देणारं, सामान्य मतीचा हात देणारा हा सप्ताह आहे असं मला वाटतंय. आणि सर्वात जर आज गरज असेल ती रक्ताची गरज आहे. बऱ्याचदा रक्त मिळत नाही आहे, रक्ताची माणसं नाही आहेत, पण रक्ताची रक्त देऊन ही नातं जपण्याचं काम या टीमनं केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे, आणि या ठिकाणी हा जो शेवटचा कार्यक्रम आहे, पत्रकाराचा सन्मान करणं हा चौथा स्तंभ आहे आणि तो स्तंभ खऱ्या अर्थानं राहिला पाहिजे. आणि ज्या अडीअडचणी आहे प्रकाशाला झोतात आणून सर्व लोकांना कळलं पाहिजे की हा धडपडतो आहे, लोकांच्या प्रश्नासाठी ही म्हणजे जागवणारा घटक आहे. त्या घटकाचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याबद्दल मी माननीय पद्मवार सावकार, टेकाळे साहेब आणि मोतेवार साहेबांचं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो की पत्रकाराची आपण आठवण केला, त्यांचा सत्कार करा, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ही गुलसिता हमारा, या देशाची ही उक्ती आहे. आणि याच विचाराने प्रेरित असलेले नेते, दिवंगत नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे कर्ते धरते असे हे महान नेते अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा सप्ताह अजितदादांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमाने आयोजित असा सप्ताह साजरा करण्याचा मानस या महाराष्ट्र सरकारने घेतला. आणि देगलूर शहरामध्ये या ठिकाणी हा सप्ताह साजरा करताना या शहरामध्ये एक विकासाची दृष्टी असलेले माजी नगराध्यक्ष, त्या सभांचे नेते लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आमचे देवेंद्रजी मोतेवार साहेब, नगराध्यक्षाचे प्रतिनिधी आमचे मित्र बालाजी टेकाळे साहेब, नाना सावकार, आणि या ठिकाणी आमचे शरीफ मामू, तरुणाचं नेतृत्व आमचे हत्तराश्मी, सर्व नगरसेवक बंधूंनो आणि सर्व प्रतिनिधी, या पक्षाचे सर्व जबाबदार या ठिकाणी जमा झाले आणि सर्व या शहराला 14 स्तंभाला उभारून या शहराला नांदवणारे, घेऊन चालणारे सर्व पत्रकार बांधव बंधूंनो, या ठिकाणी या शहराचा कायापालट होण्याच्या दृष्टीने आपली आज नगर परिषद आपल्या हातात आहे. आणि हे करत असताना जे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत, हिरीने सगळ्यांनी सहभागी होऊन जसं हा सप्ताह साजरा करताना वेगवेगळे कार्यक्रम, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, काल नारायणगड रोडला त्या भागामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम सय्यद मोहिउद्दीन आणि सर्व आपल्या राष्ट्रवादीच्या टीमने त्या ठिकाणी विविध चाचण्या, रक्ताच्या चाचण्या असतील आणि सर्व रुग्णांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली. वृक्षारोपणामध्ये सगळ्यांनी आपण सहभागी घेतलं. म्हणजे विविध कार्यक्रम एवढ्या सुंदर पद्धतीने मला वाटतं आजपर्यंत या नगर परिषदेच्या काळामध्ये या नगरीमध्ये पहिल्यांदा हे सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडलेला आहे. आणि हे करत असताना इथं जे सगळे विचारवंत आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत, हे करताना मात्र
मग हे सर्व कार्यकर्ते असतील, आपल्या जवळचे नगरसेवक असतील, जे पराभूत नगरसेवक विशेषतः यांची दखल घेऊन यांनाही सन्मानाची वागणूक आपल्या पक्षात मिळते, ती मिळत राहणार आहे. याचं कारणच असं आहे की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जेव्हा आपण त्यांना पद्मस्वाकाला पुढे नेले, आपण त्यांचे हात मजबूत करत आहोत. आणि याचंच कारण म्हणून आज सगळ्याला न्याय देण्याचं काम त्यांच्या हातून आणि टीमच्या हातून होत आहे. हे मात्र मला अतिशय बरी वाटणारी गोष्ट आहे. शिकलेल्या माणसाला अतिशय सन्मानानं तुम्ही जेव्हा वागणूक देताय, हे सगळ्यात अतिशय चांगली गोष्ट आहे. आमच्या प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर असतील, इथं सावकार असतील, कडलवारजी असतील, हे सगळी माणसं इथं काम करताना एकमेकाच्या सानिध्यात राहून एकमेकाच्या विचाराने चालणारी माणसं आहेत. आणि म्हणून आपल्याला विकास साधणं फार सोपं आहे. अशी माणसं इथं जमा होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आपण सगळे सुदैवी आहोत, शहराचं सुदैव असेल की आपण यापुढे काम करताना एकमेकाला सोबत घेऊन विकासाची काय शहरामध्ये कसं आणता येईल. आणि मला वाटतं या शहराचा विकास करताना लक्ष्मण पद्मावार साहेबांनी जो निधी आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजधानी खेचून आणण्याचं काम केलं, याच्या पलीकडे कोणी केलेलं नाही आणि करणं अवघड बी आहे. आणि म्हणून या शहराचे कानाकोपऱ्यातली जाण त्यांना आहे. आणि हे टीम सुद्धा या जाणकारासोबत खांद्याला खांदा लावून सोबत आहेत. मग ते पराभूत झालेले असतील की विजय झालेले असतील की आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील, आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगला कार्यक्रम आपण आपल्या करत आहात. आम्हाला सगळ्यांना आपला साथ अभिमान वाटतो आणि असाच कार्यक्रम आपण घेत जाऊया, या शहराचा विकास करूया. एवढंच आपण सगळं बोलतो. धन्यवाद.